हे पापड अतिशय करायला सोपे, अजिबात तेलकट न होणारे साबुदाण्याचे पापड अगदी परफेक्ट असे होतात. सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत, सहज कोणीही बनवू शकेल. तर तुमच्या आवडीप्रमाणे साबुदाणा घ्यायचा आहे आणि साबुदाणा भिजवतानाच त्यामध्ये मीठ टाकायचे. कमीत कमी 4 तास आणि जास्तीत जास्त 1 रात्र तुम्ही ठेवू शकता. तर 4 तास इथं आपण साबुदाणा भिजवल्यानंतर याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही परत रात्रभर ठेवू शकता किंवा तुम्ही 4 ते 5 तासानंतर करायला घेतलं तरी चालतं. एखाद्या प्लेटला छान असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पापड चिकटणार नाहीत आणि वेगवेगळ्या बांगड्या अशा प्रकारे याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आणि त्यामध्ये फक्त 1-1 चमचा साबुदाणा टाकून चांगला सेट करून असा घ्यायचा आहे आणि सिंगल लेअर लावायची, म्हणजे पापड जे आहेत ती मस्त दिसायला दिसतात. पाणी उकळत ठेवायचं आहे. पाणी उकळल्यानंतर साबुदाण्याचे पापड तयार करून घेतलेले फक्त 2 मिनिटासाठी हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचे. ट्रान्सपरंट झाले की आपण हे पापड काढून घेणार आहोत. जास्तीत जास्त 3 मिनिट तुम्हाला हे पापड वाफवून घ्यायला लागतील. तर थंड झाल्यानंतर हे पापड छान प्लेटातून काढून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये सुकवून अशा प्रकारे मस्त असे तळून पाहायचे आहेत. तर दिसायला अतिशय सुरेख आणि मस्त ही रेसिपी आहे आणि पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर शॉर्टच्या खाली लिंक देईल, तिथून तुम्ही पाहून करू शकता. हे पापड तुम्ही घरी खाण्यासाठी किंवा रुखवतासाठी विक्रीसाठी बनवले तरी चालतील. अगदी खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे हे पापड आहेत. चवीला सुद्धा तितकेच भन्नाट. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.